This is a wonderful exhibition with lot of varieties of style and content is there to see. बहुत अच्छा लगा. Also मौर्य जी की इतना सारा पेंटिंग मैं पहले नहीं देखा था, and his latest paintings are very thought provoking and very expressive, kind of enigmatic, mysterious है. बहुत अच्छा लगा. And even the other paintings are also quite good. And that's what I would say. खूप छान आहे. ज्यावेळेस एखादं चित्र गॅलरीत येतं त्यावेळेस त्याचं सौंदर्य अजून चेंज होतं. तर या ठिकाणी संजय मौर्य यांनी जे काही एक्झिबिशन बालगंधर्व कला दालनमध्ये केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने आणि चांगले आर्टिस्ट घेऊन काम केलेलं आहे. मला वाटतं मी पुणेकरांना असं सजेस्ट करेल की आपण या ठिकाणी येऊन ह्या आर्टचा आनंद घ्यावा. खूपच छान वाटतं. पहिल्यांदा मी संजय मौर्य यांचे फुल डेको बघितल्यात, म्हणजे आर्टिस्ट ॲज अ आर्टिस्ट कॉर्नर. पूर्वी बघायचेत पण टिक्के दुक्केच असायचे. त्यावेळेस त्यांनी जय्यत लावले, तर इट्स जस्ट ब्युटिफुल पेंटिंग आणि डिफरंट विचारसरणी आहे. इट्स अ टोटली डिफरंट कॉन्सेप्ट अँड ही सच अ सिनियर आर्टिस्ट, सो लर्निंग फ्रॉम हिम इज ऑलवेज ॲडवाइज. तर वेगळं गेलं जरा असं छान झाले. पुणेकरांना काय सांगा? पुणेकरांना साधारण सांगते की आता इतके आपले आर्टिस्ट आहेत, सगळे चांगले आहेत, म्हणजे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमध्ये दे आर प्रोफाईल्ड सो वेल. सो इट्स ऑलवेज वेलनेस की वेगळे वेगळे आर्टिस्ट, सिनियर आर्टिस्टकडनं काय काही शिकत राहावं. म्हणजे सो डेफिनेटली इट्स ॲडवाइज दॅट प्लीज विजिट ऑल द आर्ट गॅलरीज. काइंड ऑफ इट्स नॉट पॉसिबल बट डेफिनेटली it will help to give them good aspirations, good concepts, good thought process to do a bit more differently, kind of. संजय मौर्यांचं एक्झिबिशन खरंच छान आहे. मी सेकंड टाइम त्यांचं एक्झिबिशन अटेंड करते. एक स्टाईल असते प्रत्येक आर्टिस्टची. ती त्यांची जी स्टाईल आहे ती खूप वेगळी आहे. त्यांनी म्हणजे अगदी इंडियन कल्चर तिथून सुरू केलेलं आहे, आपलं ओमपासून, आणि मग ते हळूहळू इकडे बुद्धाकडे आलेले आहेत. बुद्धाची जी सिरीज केली ती सुद्धा खूप छान आहे. त्यांचं संपूर्ण लाईफ त्यांनी हिस्ट्री दाखवलेली ह्याच्यामध्ये. जेव्हा ते राजा होते तिथून त्यांनी संन्यास घेतला त्यापर्यंत, आणि वेगवेगळ्या स्ट्रोकमध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, मीडियममध्ये त्यांनी खूप सुंदर केलेलं आहे. आणि बाकी आर्टिस्टचं पण छान काम आहे. पुणेकरांना मला खरंच सांगायला आवडेल की बुद्धाची जी सिरीज केली आहे त्यांनी ती बघायला बालगंधर्वमध्ये खरंच नक्की या. खूप छान चांगले आर्टिस्ट आहेत. आणि असे बाहेरून येऊन आर्टिस्ट पुण्यामध्ये जेव्हा, कारण त्यांचं मी तुम्हाला सांगितलं दुसऱ्यांदा मी त्यांचं एक्झिबिशन अटेंड करते, तर बाहेरून येऊन पुण्यामध्ये एक आपलं नवीन नाव निर्माण करणं किंवा आपली एक वेगळी स्टाईल निर्माण करणं हे अवघड आहे, आणि ते त्यांना जमलंय छान. This experience was like coming home to your family, where Sir has been this mentor, जहाँ उन्होंने अपना इतना deep thoughts, some of his paintings are so thought provoking and profound, where he has connected his creativity with not only his starting from his Om to Om Mani Padma Om to Buddha, the way he's expressed about concerns of the society. I think he's someone who has observed from a very compassionate heart, and he has brought out that feeling of observation freely on piece of paper, piece of canvas. I feel that his work on Buddha itself, the transition of Buddha coming to finding his Buddha nature, and from Prince Gautam he's moving and becoming someone who has inspired the whole world with his peace message. I believe Sir has created this very beautiful platform where he being at a very top level, he has also given a very good chance to people who are budding artists. I am very happy to say that it was wonderful to witness senior artist Rajinder ji, Sandhya ji, Ravi Kumar, Juhi Kumar ji,
And though it is difficult for all to travel during the times of examinations, yet when you see the work of other people, you are more inspired to think how to better your own technique, how to take out the time from all the normal daily life and sit down with brush, colors and canvas. Yes, yes, these are my paintings. This is a painting where I strongly feel that this is named the petal. It is petals. A flower is a flower is a flower. Period. uh, मुरझा ही नहीं सकता है, कोई फूल कभी मुरझाने के लिए आता ही नहीं है. दिस इज समथिंग एक बड़ी बहुत लंबी रात थी एंड इट वाज वेरी डिफिकल्ट टू get normal sleep, and this is what I had begun. And then some tulips came alive, and मुझे बहुत peace मिला when I sat thinking that I want to do a waterfall painting. And this is something that came to me from the universe, that ऐसे waterfall के तरह बहते रहना है and अपना रास्ता निकाल ही जाएगा. This one again is a knife painting. I wanted some roses. I wanted also that जो बुकेज शायद जिंदगी में मिला नहीं है, वो भगवान ने तो पेड़ों पौधों में दिया है. That probably also inspired me to start my little bit of flower pots in the house, in the balcony, and I get those from God every day. Yes, this is my take on this knife painting. Thank you, ma'am. Thank you so much. हेलो फ्रेंड्स, नमस्ते. मैं एम्बेसडर डॉक्टर संजय मौर्य, क्रिएटिव आर्ट अफेयर्स का फाउंडर, जो कि ये एक ग्रुप है बाय आर्टिस्ट फॉर आर्टिस्ट, जो कलाकारों को उनके वेलफेयर के लिए, उनके प्रमोशन के लिए काम करता है. इसमें कलाकार खुद सामने आता है और अपनी मदद करता है. इस उद्देश्य से क्रिएटिव आर्ट अफेयर का आज पुणे की बाल गंधर्व आर्ट गैलरी में क्रिएटिव लीव्स सीरीज का 12वां एडिशन का उद्घाटन हुआ है. ये बहुत ही अच्छा आज का दिन समारंभ का रहा. इसमें देश विदेश से 6 आर्टिस्टों ने पार्टिसिपेट किया है. उसके अलावा मैंने इस सीरीज का 12वां एडिशन इस गैलरी में पुणे में ये 4th एडिशन है. और पुणे में जैसे कि बहुत आर्ट लवर्स हैं, हर इवेंट में हमें बहुत अच्छा प्रतिसाद मिला है. तो हम आशा करते हैं कि इस इवेंट को भी हमारा सराहा जाएगा. ज़्यादा से ज़्यादा पुणेकर आएंगे, देखेंगे और आर्टिस्टों को प्रोत्साहन देंगे.